रशीद मामू सोबत आहेत, ते आमच्या सोबत आहेत. मी त्यांना आजच स्तंभपूजन झालेली सभा आहे, उद्धव साहेब येणार आहेत, तर आज आम्ही सोबत होतो. रशीद मामूला सुद्धा म्हटलं, रशीद मामू मैं अभी इधर बाजूपुर में खड़ी हूँ, तुम आके पूछ सकते लोगों की भाई कैसे है, काम करने वाली है क्या नहीं, तुम आके पूछना. और वो हमारे साथ है, हम साथी भी है. रशीद मामू है, खैरे साहब है, दानवे साहब, हम सब साथ में है. हे विकासासाठी करणार. विकासची परिभाषा काय तुमच्याकडे? विकास म्हणजे काय? विकास म्हणजे पाण्याचं, ड्रेनेज, लोकांना जनतेला काय पाहिजे, पाणी, लाईट, रोड, एवढेच प्रश्न जनतेचे. एवढे आता मुस्लिम बहुल हे क्षेत्रामध्ये हिंडताय तुम्ही, तर याच्यामध्ये विकास तुम्हाला काय दिसला? विकास तर आतापर्यंत कुणीच केला नाही. मला जर नाही का उमेदवारी मिळाली, आता मी 3 दिवसामध्येच तयारी केलेली पक्षाची. मी तर तसं तर मी 35 वर्षापासून पक्षात काम करते, एकनिष्ठ काम करते. मी असा जातीभेद कधीही केलेला नाही की हा माणूस कोणत्या समाजाचा, हा कोणत्या समाजाचा आहे, हे कधीही केलेलं नाही. पण मी निवडून आले, मला निवडून दिलं लोकांनी, तर मी नक्की विकास करून दाखवते. अस्सलाम वालेकुम दोस्तों, जय हिंद। मैं हूँ रहीम पठान। आप सब देख रहे हैं गली से लेके दिल्ली तक। जिस तरह से औरंगाबाद में इलेक्शन का माहौल चालू है गर्मा गर्म का, उसी तरह से हमारे साथ में जो है उबाटा के जो उम्मीदवार हैं वो भी हमारे साथ हैं। उनसे भी कुछ सवाल हम पूछेंगे आज। ताई, काय नाव तुमचं? माझं नाव राजश्री विजय पोफळे. अच्छा, कुठून लढताय तुम्ही इलेक्शन? मी वार्ड क्रमांक 13 पासून क मध्ये 13 वार्ड मध्ये, म्हणजे प्रभाग 13 मध्ये, 13 मध्ये, क मध्ये. क मध्ये. मला एक विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही आता मुस्लिम बहुल हे क्षेत्रामध्ये हिंडताय तुम्ही, तर याच्यामध्ये विकास तुम्हाला काय दिसला? विकास तर आतापर्यंत कुणीच केला नाही. मला जर नाही का उमेदवारी मिळाली, आता मी 3 दिवसामध्येच तयारी केलेली पक्षाची. तर मी तर तसं तर मी 35 वर्षापासून पक्षात काम करते, एकनिष्ठ काम करते. मी असा जातीभेद कधीही केलेला नाही की हा माणूस कोणत्या समाजाचा, हा कोणत्या समाजाचा आहे, हे कधीही केलेलं नाही. पण मी निवडून आले, मला निवडून दिलं लोकांनी, तर मी नक्की विकास करून दाखवते. सगळे पार्ट्याचे असं का होतंय की इलेक्शन मध्ये जे आहे ना, सगळे पार्ट्या असो, MIM पार्टी असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, किंवा उबाटा असो, किंवा शिवसेना असो, तर हे लोक सध्या लोकांना भेटण्यासाठी, वोट मागण्यासाठी का येतात? विकासामध्ये काय येत नाही, सहभागी होत का नाही? मी माझं सांगते. मी आतापर्यंत इथं, आता तर तिकीट दिल्यामुळे मी आज आले नाही असं काही नाही. मी रात्रंदिवस हा बाजीपुरा एरियामध्ये मला एक जण असं कोणता व्यक्ती म्हणू शकत नाही की ही बाई आत्ता आली म्हणून. मी नाही का सुखा दुखात सगळ्या जनतेला विचारू शकतात. कुणाच्या घरी मौत झाली तिथं मी हजर आहे, कुणाला जर राशन कार्ड लागत असेल तिथं मी राशन कार्ड दिलेले. मी जनतेसाठी अर्ध्या रात्री जर मला त्यानं रात्रीचा 2ला जरी कॉल केला की मी त्यांच्यासाठी तयार आहे. त्यांच्या विकासासाठी मी त्यांच्या जे बी पाहिजे असेल त्यांच्याकडून माझ्याकडून जेवढं हे होऊ शकतं तेवढं मी त्यांना मदत करणार. आणि मर्तेदम तक मी त्यांच्याशी पाठीशी राहणार आहे, कायमस्वरूपी राहणार आहे. अरे, तुमच्या याच्यामध्ये काही असे पण नेता आहेत जेणेकरून की जे जसं आता मामू आहेत, रशीद मामू, त्याच्या विरुद्ध पण काय म्हणतात की हम उनके साथ नहीं जाएंगे, अगर वो आए तो हम उनका प्रचार नहीं करेंगे. तर ये जो पॉलिसी आहे तुमची, पॉलिसी पार्टीची, हे काय पॉलिसी? हे असं जनतेमध्ये काही बोलतात. हे साहेब आम्ही सोबत आहेत, रशीद मामू सोबत आहेत, ते आमच्या सोबत आहेत. मी त्यांना आजच स्तंभपूजन झालेली सभा आहे, उद्धव साहेब येणार आहेत, तर आज आम्ही सोबत होतो. रशीद मामूला सुद्धा म्हटलं, रशीद मामू मैं अभी इधर बाजूपुर में खड़ी हूँ, तुम आके पूछ सकते लोगों की भाई कैसे है, काम करने वाली है क्या नहीं, तुम आके पूछना. और वो हमारे साथ है, हम साथी भी है. रशीद मामू है, खैरे साहब है, दानवे साहब, हम सब साथ में है. ये ऐसा पार्टी में चलता ही रहता है थोड़ा पार. अभी आपने देखा कि जिस तरह से बाईजीपुर में पानी का बहुत बह रहा है, पानी नल आता है जब भी तो बहता है, तर हा प्रश्न कधी मोक्ष लावणार तुम्ही जर तुम्ही निवडून आले? मी नक्कीच लावणार. तुम्ही मला नंतर नक्की येऊन भेटा. कधी लावणार? मी ज्यावेळेस असं मी निवडून येऊ नाही तर नाही निवडून येऊ तरी मी हे काम करणार. मी स्वतः काम करते. जर आता जरी करू शकता ना तुम्ही? करू शकते. मलाच परवाच्या दिवशी 18 नंबर गल्लीमधून मला कॉल आला की म्हणे शिंदे सरांचा मी तुम्हाला नंबर देतो आणि तुम्ही तेवढं ड्रेनेजचं एवढं पाणी वाहत होतं, मी एका मिनिटात त्यांना कॉल केला आणि ते लगेच येऊन त्यानं तेवढं काम केलं. जर तुम्ही निवडून आले आणि हाऊस मध्ये गेले
तर सगळ्यात मोठा प्रश्न तुम्ही काय विचारणार? मी बाजीपुऱ्यातला प्रश्न पहिले मी मुद्दा मांडणार. इंदिरानगर बाजीपुऱ्यातला जे बी इथलचं काही ड्रेनेजचा असू द्या. प्रभाग खूप मोठा आहे. इंदिरानगर बायजीपुरा तर वाढ राहिला नाही, तर तुम्ही प्रभागसाठी कोणता प्रश्न सगळ्यात मोठा विचारणार? विकासासाठी करणार. विकासची परिभाषा काय तुमच्याकडे? विकास म्हणजे काय? विकास म्हणजे पाण्याचं, ड्रेनेज, लोकांना जनतेला काय पाहिजे? पाणी, लाईट, रोड, एवढेच प्रश्न जनतेचे. एवढे मी त्यांचे का सॉल्व्ह करू शकते. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की महिलांसाठी तुम्ही काय करणार? महिलांसाठी काय आवाज उठवणार हाऊस मध्ये? महिलांसाठी काय लागतं? महिलांना फक्त त्या येऊन म्हणणार मला, ताई एवढं आमचं पाण्याचा प्रश्न आहे, एवढा तुम्ही पाणीचं करू शकता, लाईट, ड्रेनेज, हेच त्यांचा प्रश्न. मी महिलांसाठी जे बी कोणती योजना आली त्यांच्यापर्यंत मी पोहोचता करणार. माझ्याकडून जेवढे प्रयत्न मी तेवढे त्यांचे काम करणार. मी त्यांच्यासाठी पूर्ण काम करणार आहे. आता जनतेला तुम्ही काय संदेश देणार? जनतेपाशी जाते मी, जनतेला म्हणते एक वोट मला द्या आणि एक भैया उभे त्यांना द्या. एवढ्यासाठी मी त्यांना त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना प्रत्येकांना मी म्हणजे मी भेटते त्यांना. मी म्हणलं की मला एवढेच, मी 35 वर्षांपासून पक्षात काम करते की एवढेच मला उमेदवारी निवडून दिली, मी अर्धरात्री तुमच्या घरी कधी पण येणार आणि काम करणार तुमचं. आणि असं म्हणणार नाही की हा कोणता समाजाचा आहे. आता जे तुमचे उबाटाचे जे उद्धव ठाकरे साहेब आहे ते येणार आहे, तर याच्यामध्ये जो मुद्दा आहे, जसा खैरे साहेब आहे किंवा तुमचे जे दानवे साहेब आहे, ते जेव्हा बोलतात की आम्ही सगळ्यांचा विकास करू, तर सगळ्यांमध्ये कोण कोण येतात? सगळ्यामध्ये म्हटल्यानंतर सर्व जाती धर्म, की हे एक बी असा कुठला नाही. आम्ही सर्व म्हणजे मला कुठलं जरी बोलून आलं, मी असं समजणार नाही. मला केसर कॉलनीतला असू द्या, बारीक कॉलनीतला असू द्या, इतर कुठं मला म्हणजे देवळे या गाव असू द्या, मला हार एरियातलं कुठलं जरी मला कुणी कॉल केला की मी तिथं जाऊन मी काम करून घेणार त्यांचं.